उद्या अक्षय तृतीयेला महिलांनो चुकून सुद्धा या रंगाची साडी किंवा कपडे किंवा ड्रेस जे आहे ते आपल्याला घालायचे नाहीये। हा रंग जो आहे तो अशुभ मानला जातो किंवा या रंगाचे नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतात। मग कोणते शुभ रंग घातल्यावर आपल्याला त्याचा काय फायदा होईल, काय लाभ होईल, ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही रंग परिधान करतो तर ते केवळ आपलं सौंदर्य वगैरे दाखवत नाही, तर ते आपल्या मनस्थितीला, आपल्यातील ऊर्जेला सकारात्मकता ते देत असतं। तर त्यामुळे योग्य रंगाची निवड करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आपण बघा, एखाद्या सणासुदीच्या दिवशी खूप छान असा तयार होतो, छान वेगवेगळ्या म्हणजे काहीतरी वेगळं आपण साडी घालत असतो, ड्रेस घालत असतो। का आपण असं करतो? कारण जेव्हा आपण एखाद्याकडे काहीतरी बघतो तर तेव्हा आपल्याला पण वाटतं की नाही, म्हणजे बघा सणाच्या दिवशी सगळेजण अगदी छान तयार झालेले असतात, त्यातच एखाद्याने अगदी विचित्र कपडे घातले असतील तर आपण सुद्धा आपल्याला त्याच्याकडे बघून निगेटिव्ह वाटतं थोडंसं। आपलं पण मन जे आहे ते कुठेतरी म्हणजे आपल्या मनाला पण ते चांगलं वाटत नाही। म्हणजे आपण जे काही कपडे वगैरे घालत असतो त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम समोरच्यावर सुद्धा होत असतो आणि आपल्यावर सुद्धा होत असतो। म्हणून शुभ दिवशी शुभ रंग घालण्याला तितकंच महत्त्व आहे। कळालं तुम्हाला? बघा, गोष्ट बघायला गेली अगदी सोपी आहे, साधी सोपी आहे, पण त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो। अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची पूजा करतो, यासोबतच आपल्या पितरांसाठी सुद्धा आपण पूजा करत असतो, सेवा करत असतो। आणि या दिवशी आपल्याला जर माता लक्ष्मीला आपल्या घरावर तिचं नेहमी कृपाछत्र असावं, तिचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी काही नियमांचं पालन करायचंच आहे। तर त्यामध्ये कपडे कुठल्या रंगाचे घातले पाहिजे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय। आपल्या मनःशांतीसाठी, आपल्या समृद्धीसाठी आपल्याला योग्य रंग घालायचा आहे। बाकी तुमची मर्जी, तुमच्यावर आहे की तुम्हाला या गोष्टी, या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे की नाही। तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ रंग सगळ्यात पहिले कुठले तर ते मी तुम्हाला सांगते। पांढरा रंग जो आहे तो पवित्रतेचं, शांततेचं प्रतीक आहे आणि त्यासोबतच आध्यात्मिकतेचं सुद्धा तो एक प्रतीक आहे। आणि पांढरा रंग हा ध्यान, पूजा, मानसिक शांततेसाठी वापरला जातो। तर त्यामुळे अगदी पूर्ण पांढरा मी म्हणत नाही, पण त्यातल्या त्यात पांढरामध्ये बघा मोती कलर वगैरे येतो, थोडाफार तो असेल आपल्या साडीमध्ये, ड्रेसमध्ये, तर तो सुद्धा चालेल। आणि हे नियम महिलांसाठी, पुरुषांसाठी, शिवाय घरातले लहान मुलं वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे। त्यानंतर पिवळा रंग किंवा सोनेरी रंग, म्हणजे आपण येल्लो किंवा गोल्डन कलर म्हणतो, तर ज्ञानाचं, समृद्धीचं आणि शुभत्वाचा तो एक प्रतीक मानला जातो। बघा, पिवळा किंवा सोनेरी रंग जो आहे तो गुरुग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्ततेसाठी तुम्हाला पिवळा किंवा सोनेरी रंग जर तुम्ही घातला तर त्याचा खूप लाभ होईल। यानंतर बघा, लाल गुलाबी रंग, रेड किंवा पिंक कलर, शक्ती, प्रेम आणि नवीन सुरुवात करण्याचा तो एक प्रतीक मानला जातो। आणि बघा, आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होण्यासाठी, त्यानंतर बघा प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी या रंगाचा तुम्ही वापर करू शकतात। हे सुद्धा अत्यंत शुभ कलर आहे। त्यानंतर हिरवा रंग जो आहे तो आपल्या सर्वांगीण वाढीसाठी, त्यानंतर नवीन संकल्प करण्यासाठी, त्यानंतर ताजेपणा, एक फ्रेश वाटण्यासाठी तुम्हाला हिरवा रंग जो आहे तो त्याचं प्रतीक मानला जातो। काही तुम्हाला नवीन संधी साधायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही हिरवा रंग जो आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी घालू शकता। आता आलं की अक्षय तृतीयेला कुठले रंग टाळायचे आहे, तर सगळ्यांना जवळपास माहिती आहे की काळा रंग आपण शुभ दिवशी घालत नाही। म्हणजे बघा, शोक किंवा नकारात्मकतेचा तो एक प्रतीक मानला जातो। यासोबतच बघा, राखाडी रंग किंवा अगदी गडद रंग, म्हणजे बघा तुम्ही म्हणू शकतात की ग्रे किंवा डार्क शेड्समध्ये तुम्ही अगदी डार्क निळा, त्यानंतर खूप डार्क हिरवा, म्हणजे बघा ते थोडं काळ्यामध्येच। आता हिरवा म्हणजे आपण अगदी नॉर्मल जो हिरवा असतो, आपण देवीला अर्पण करतो साडी वगैरे, तसा हिरवा, पण त्यामध्ये तुम्ही अगदी जर डार्क हिरवा वगैरे घातला की तो लांबून काळाच वाटतो। म्हणजे डार्क शेड्स जे आहे प्रत्येक कलरचे ते पण तुम्हाला टाळायचे असतात। त्यानंतर ग्रे कलर आणि काळा, ब्लॅक कलर, हे उदासीनतेचं, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचा नकारात्मक परिणाम जो आहे तो आपल्यावर होत असतो। म्हणून बघा, शक्यतो तुम्हाला साडी निवडताना पांढरा म्हणजे मोती कलर, पिवळा कलर, लाल रंग, हिरवा रंग, गुलाबी रंग, जांभळा रंग, हे तुम्हाला सॉफ्ट म्हणा, सिल्कमधले, कॉटनचे, चंदेरी बॉर्डर असलेली साडी, हे जे आहे ना, हे साड्या ज्या आहे या अतिशय शुभ दिसतात। ड्रेससुद्धा असतात आजकाल त्याचे, बघा पुरुषांचे सुद्धा ते कुर्ते वगैरे जे आहे ते या रंगामध्ये काठांचे वगैरे येतात। तर असं घातलं ना तर त्याचा आपल्यावर सुद्धा शुभ परिणाम होत असतो। आणि या दिवशी सोन्याचे दागिने वगैरे घालणं, चांदीचे दागिने घालणं हे पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं। आणि बघा, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय काय करू शकतो। दान धर्म करायचंच आहे, भले तुम्ही काही करू नका, पण गरजूंना, गरीब व्यक्तींना तुम्ही दान करा। अन्न,
त्यानंतर वस्त्र काही तुम्ही दान करू शकतात. पाणी दान करा, फळं दान करा, गोडधोड दान करा, काहीतरी थंड गोष्टी म्हणजे शीतपेय वगैरे तुम्ही दान करू शकतात. त्यानंतर दक्षिणा काहीतरी दान करा. यानंतर गाईला आपल्याला काहीतरी खाऊ घालायचं आहे. गरजूंना तुम्हाला जमेल ती गोष्ट दान करायची आहे. नवीन वस्तू तुम्ही खरेदी करा. मी तुम्हाला मागच्याच आठवड्यामध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या दिवशी आपण जे काही खरेदी करतो ते आपल्यासोबत अक्षय काळ टिकतं. म्हणून या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे. मग सोनं बघा, सोन्याचे भाव तुम्ही बघितले तर आपल्याला माहिती आहे खूप जास्त म्हणजे खूपच जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांना सोनं घेणं खरेदी नाही आहे. मग सोन्यासारख्या कुठल्या वस्तू घेता येतील याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. झाडू लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. त्यानंतर धने आपण खरेदी करू शकतो. बऱ्याचशा वस्तू आहेत, त्याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओजमध्ये जाऊन मागच्या आठवड्यातच मी शेअर केलेला आहे. तर बघा, या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, त्यानंतर गृहप्रवेश, नवीन दुकानाचं उद्घाटन करणे, व्यवसाय सुरू करणे, त्यानंतर एखादं काहीतरी तुम्ही नवीन कामधंदा करताय तर त्याची तुम्ही सुरुवात करू शकतात. काही या दिवशी शुभ गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकतात. तर बघा, असा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या दिवशी बघा कुठल्या गोष्टी टाळायच्या तर ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. नकारात्मक विचार, काहीतरी अपशब्द बोलणं, वादावाद करणं, त्यानंतर वाईट बोलणं, शिवीगाळ करणं, या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे. तुम्ही जर स्वतः करत असाल तर तुम्हाला स्वतःलाच त्याचा वाईट परिणाम जो आहे तो 100% भोगावा लागेल. कारण दिवसच हा मुळात खूप शुभ आहे. शुभ दिवशी तुम्ही जर काही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याचा वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. आपल्याला या दिवशी आळस टाळायचा आहे. आपलं शरीर आणि मन अगदी स्वच्छ सुंदर तुम्हाला ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह विचार करा. माहिती आहे टेन्शन वगैरे या गोष्टी सगळ्यांनाच असतात, पण शुभ दिवशी आपण जर या गोष्टी टाळल्या ना तर आपलं टेन्शन काही चालू आहे, काही गोष्टी चालू आहे, काही मनामध्ये काही दुःख आहे, संकट आहे, तर त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो. म्हणून अति झोप, त्यानंतर आळस, नकारात्मक कृती, काही अशा कोणाला खोटं बोलणं, फसवणं, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि शक्यतो अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी शोककार्य म्हणा किंवा काही दुःखद गोष्टींच्या ठिकाणी आपल्याला जाणं टाळायचं असतं. हा आनंदाचा नवीन सुरुवातीचा दिवस असतो. तर त्यामुळे काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट चालले असतील तर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो. यानंतर या दिवशी कर्ज घेणं टाळा, उधारी करणं टाळा. कर्ज वगैरे घेणं या गोष्टी ज्या आहे या दिवशी टाळल्याच गेल्या पाहिजे. कारण बघा, या दिवशी आपण जे शुभ काम करतो त्याचं अक्षय पुण्य मिळत असतं. मग या दिवशी जर आपण उधारी वगैरे घेतली, कर्ज घेतलं तर बघा मग आपल्यासोबत त्याचे खरंच वाईट परिणाम होतील. तर बघा, आपण जे कपडे परिधान करतो त्याचासुद्धा आपल्यावर खूप सकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतो. तर बघा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. कुठल्या रंगाच्या साड्या, कपडे घातले गेले पाहिजे, त्याचा काय परिणाम होतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.